विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी 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 विठ्ठल केशवा याची हाका तुझे द्वारी याची हाका तुझे द्वारी याची हाका तुझे द्वारी याची हाका तुझे द्वारी सदा देखो ऋण करी सदा देखो ऋण करी सदा करीशी खंड दंड सदा करीशी खंड देवा सदा तू होशी लंड देवा तुगा होशी लंड सदा करीशी सदा करीशी खंड सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा हेर सहज लीळे उदकी वह्या तुम्ही रक्षिली या निज सत्ते अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा हेर निळामणे धराल हाती तरी द्याल मती निरुपमा
अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर. याची हाका तुझे द्वारी, याची हाका तुझे द्वारी सदा देखो ऋण करी. सदा देखो ऋण करी, सदा करीशी खंडदंड, देवा तुगा होसी लंड. सदा करीशी खंडदंड, देवा तुगा होसी लंड. सुखे गोविशी भोजना, सुखे गोविशी भोजना, लपवूनिया आपणा, देवा सदा करीशी खंडदंड, देवा तुगा होसी लंड. एके एक बुझाविशी, एके एक बुझाविशी तुका म्हणे ठक होसी. एके एक बुझाविशी तुका म्हणे ठक होसी, सदा करीशी खंडदंड, देवा तुगा होसी लंड. जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेतील क्रमानं आलेला 840 क्रमांकाचा अभंग आहे. या अभंग सप्तकाच्या या विषयामध्ये द्वितीय क्रमांकाचा दुसरा असा अभंग असून या अभंगात तुकाराम महाराजांनी एक विषय असा सांगितला आहे की देव हा ऋणकरी आहे, देव हा कर्जदार आहे. यापूर्वीच्या अभंगात सांगितलं की भक्त सावकार आहे. भक्त दिसायला गरीब दिसतो पण तो इतरांचा सावकार नाही, देवाचा सावकार कसा असतो हे आपण काल पाहिलं थोडक्यात. तर देव भक्त सावकार असतो ही विचित्र गोष्ट वाटते, पण त्या उपपत्तीने त्या प्रकारानं त्या तुकाराम महाराजांच्या चिंतनाच्या प्रकारानं ती बरोबर आहे असा थोडक्यात गोषवारा. त्याचप्रमाणे भक्त सावकार असतो याच्याही पेक्षा देव ऋणी असतो ही आश्चर्याची गोष्ट आहे. व्यवहारातला एखादा भक्त सावकार असू शकतो, सावकार असू शकतो, श्रीमंत असू शकतो, एकनाथ महाराजांचा सारखा अशा प्रकारचा असू शकतो. जनजसवंत नावाचा सावकार एक भक्त होऊन गेला, त्याची कथा आहे भक्त विजयात, जनजसवंत त्याचं नाव. तेव्हा भक्त सावकार असू शकतो एखादा, पण आध्यात्मिक दृष्ट्या भक्त सावकार असतो हे तुकाराम महाराजांनी सिद्ध केलं. पण भक्त देव ऋणी असतो, देव ऋणी असतो, देवा तू ऋणी आहेस. इतकंच नाही, देवा तू कर्जबाजारी आहेस. कर्जबाजारी म्हणजे काय? आत्ताच फुललेले दोन अर्थ आहेत याचे. कर्जबाजारी म्हणजे बाजारातल्या सगळ्या व्यापाऱ्यांचं याच्यावर कर्ज आहे म्हणजे कर्जबाजारी. आणि या माणसाला कर्ज घेण्याची सवय लागली, हा सगळ्यांचं कर्ज घेतो मात्र देत मात्र नाही लवकर. अशा प्रकारचा हा कर्ज बुडव्या आहे अशी सगळ्या बाजारात तुमची ख्याती आहे म्हणजे कर्जबाजारी. तर असा तू कर्जबाजारी आहेस असं देवाला तुकाराम महाराजांनी सांगावं. तर विचार आपल्याला असं करायचं की देव कर्जबाजारी असू शकतो का? देव कर्जबाजारी असला तर तो देवच ठरला नाही. देवा तू उदार उदार भरले अखंड भांडार असं म्हटलंय ना. काल आपण व्याख्या केली होती की सावकार कसा असतो की त्याजवळ धन पुष्कळ असतं. मग देवाची परिस्थिती पाहिली तर देव सावकारासारखा आहे, तो कर्ज ऋणी कसा असू शकेल असं होतं. ऋणी कसा असेल असू शकतं असं होतं. आणि असं झाल्यामुळे तुकाराम महाराज बरोबर बोलत नाही असं वाटतं. पण संत कधी खोटं नाही बोलत, संत कधी विरुद्ध बोलत नाहीत, हेही खरं आहे. आणि देव ऋणी असू शकत नाही. देव कसा ऋणी नाही तर त्याचं उत्तराचं चिंतन करताना असं चिंतन आपल्याला येतं की सगळ्या जगावर देवाचंच ऋण आहे. सगळे लोक एकही कोणी सुटला नाही त्याच्यात. व्यापारी नाही, शेतकरी नाही, कामगार नाही, राजकारणी नाही, डॉक्टर नाही, वकील नाही, इंजिनियर नाही, कोणी नाही. सगळ्या मनुष्य मात्रावर भगवंताचं ऋण आहे. भगवंताचं ऋण. अरे जेणे विश्व निर्मिले, विश्वाचं निर्माण केलं, आपल्यावर मात्र ऋण आहे. आपण जन्माला येताना डोक्यावर ऋणाचं मोठं ओझं घेऊन येत असतो. आपल्यावर ऋण आहे. कोणतं ऋण आहे आपल्यावर? देव ऋण आहे, पितृ ऋण आहे आणि
देवऋण, पितृऋण आणि ऋषी ऋण. ऋषी, संत, गुरु यांचं आपल्याला ऋण आहे. बरं का. देवाचं ऋण काय आहे? देवाचं ऋण आहे, देवाने आपल्याला जन्म दिला, जेणे हा जीव दिला दान तयाचे करील कीर्तन चिंतन, जगज्जीवन नारायण काही निगुण तयाचे. देवाने जन्माला घातलं. देव भरण पोषण करतो, खायला प्यायला देतो. देव खायला प्यायला देतो आणि शरण गेलं तर उद्धार करतो. उद्धार करतो. म्हणून देवाचं ऋण आहे आपल्यावर. काय? त्याने आपल्याला जन्म दिला. म्हणून आपल्याला देवाचं ऋण फेडायचं असलं तर आपणही एखाद्या चांगल्या संततीला जन्म दिला पाहिजे. चांगली संतती निर्माण केली पाहिजे आणि आपले सगळे देवाच्या भक्तीचे संस्कार तिला दिले पाहिजेत. हे देवाचं आपल्यावर ऋण असलेलं ते आपण फेडलं पाहिजे. नाहीतर मग ते देवाचं ऋण आपल्याकडून फिटत नाही, अशी गोष्ट आहे. संतती निर्माण केली पाहिजे. नंतर आपल्यावरती देवाचं ऋण अजून कोणाचं सांगितलं? दुसरं एक सांगितलं ना, देवऋण, पितृऋण. हां, पितरांचं एक ऋण आहे. पितरांचं ऋण अशा प्रकारचं आहे की पितरांनी आपल्याला, देवानी जसा जन्म दिला तसं पितरांचा वाटा त्या जन्म देण्यात आहे. आणि आपल्याला पितरांनी घरची प्रॉपर्टी, घरदार, शेती काय असेल ते दिलेत. आपल्याला संस्कार दिलेत. आपल्याला काही कला दिली, जगण्याकरता काही दिले, निर्वाहाकरता काही दिलं आहे, राहण्याकरता काही दिलं आहे. पितरांनी आपल्याला दिलं आहे, तर त्यांचं ऋण फेडावं. त्यांचं ऋण कसं फेडावं? तर ते जिथे गेले तिथे त्यांना खायला प्यायला व्यवस्थित मिळालं पाहिजे. इथं आपल्याला असं करायचं. म्हणजे त्यांचं श्राद्ध पक्ष करायचं. बरं का. जिवंत असताना त्यांची आज्ञा पाळायची. गेल्यानंतर गयेचं श्राद्ध करायचं आणि भूरी भोजनात, म्हणजे त्यांच्या नावानं भोजन घालायचं. हे त्यांचं ऋण फेडण्याचं लक्षण एक. दुसरी, त्यांच्या सांगितलेल्या उपासना आपण केल्या पाहिजेत, त्या चालू ठेवल्या पाहिजेत. आणि तिसरी गोष्ट, त्यांचे आलेलं सगळं सांभाळून पुढच्या पिढीला आपल्याला देता आलं पाहिजे. पितरांचं ऋण एवढं नाही फेडलं तर ते आपल्याला त्रास दिल्याशिवाय राहत नाहीत. देवऋण, पितृऋण. आणि तिसरे ऋषी ऋण. हे ऋषी, हे संत, हे गुरु आपल्याला परमार्थ करून आपल्या उद्धाराचा मार्ग सांगतात. अगदी प्राथमिक स्नान संध्येपासून किंबहुना प्राथमिक अवस्थेपासून ते सांगतात. शेवटचं ज्ञान आपल्याला देतात. म्हणून ऋषींचं ऋण सुद्धा फेडलं पाहिजे. ते ऋण असं आहे की गुरुकडून आपण जेवढं ज्ञान घेतलं तेवढं ज्ञान उन्मत्त न होता आपण आचरणात आणलं पाहिजे. एक. आणि आपले शिष्य करून ते ज्ञान त्याला दिलं पाहिजे. गुरूंचं ज्ञान जर शिष्य करून त्याला दिलं नाही तर किती मोठा पंडित असला, ज्ञानी पंडित, तरी त्याला ब्रह्मराक्षस व्हावं लागतं. अशी वदंत, असं शास्त्र आहे. म्हणून देवऋण, ऋषीऋण, पितृऋण हे 3 ऋण आहेत. अजून आईवडिलांचं ऋण आपल्यावर आहे, समाजाचं ऋण आपल्यावर आहे, अशी गोष्ट आहे. असं माणूस ऋणाच्या बोजानं असं दबून गेलेला आहे. आणि हे सगळं ऋण देवाचं आहे. देवाचं आहे. ऋषीसुद्धा त्याचेच आहेत, पितरसुद्धा त्याचेच आहेत, अशी गोष्ट आहे. अजून काही ऋण आहेत की आपल्याला देवानं काही व्यवस्था केल्यात. काय व्यवस्था केल्यात? की आपल्या जन्मकाळाला जे ग्रह ज्या घरात असतात त्या ग्रहाची एक पीडा असते आणि त्या ग्रहाची एक प्रसन्नता असते. हां, मला आता शनी असा आहे, असा आहे, तसा आहे, मग शनीचं 7.5 आहे, 7.5 भयंकर त्रास होणार आहे. हे कशाकरता दिलं आहे? हे याकरता दिलं आहे देवानं की या ग्रहांची, म्हणजे या ग्रहांची सुद्धा पूजा अर्चा, जप करण्याची, उपासना करण्याची सवय माणसाला लागावी. माणसाला थोडा धाक असावा, म्हणून पीडा आहे. आणि हेच ग्रह जर आपण यांची उपासना केली तर तेच ग्रह पीडा न करता आपल्याला लाभ करून देणारे आहेत. लाभ करून देणारे आहेत. आणि हा लाभ आपल्याला ते जे करून देतात तो लाभ त्यांनी देवाकडून मिळवलेला आहे. देवानी त्याला आपल्याला लाभ देण्याकरता त्यांना त्याचं भांडवल, त्याचं भंडार दिलेलं आहे. जसं दुष्काळ पडला
या तालुक्यात आता सगळं वाटायचं आहे, सगळं द्यायचं आहे. मग सरकार ते देतं आपल्याला, पण कसं? उगा आपल्याला आपल्या नावावर पाठवित नाही, ते तहसीलदारकडे देतं. मग तहसीलदारकडे आपल्या शेताची, आपल्या नावाची नोंद असते. मग किती शेत कोणाला असल्यावर त्याला किती द्यायचं ते तहसीलदार ठरवतो, तो वाटप करतो. म्हणजे तहसीलदार मार्फत जसं ते सरकारचं त्या ठिकाणी येतं, त्याप्रमाणे देवाला आपल्याला जे द्यायचं आहे ते या ग्रहाच्या प्रसन्नतेतून वगैरे आपल्याला दिलं जातं. म्हणजे त्यांच्याकरता कोणते ग्रह आहेत? रवी, सोम, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू, केतू. 9 ग्रह आहेत. 9 ग्रह आहेत. 8 दिक्पाल आहेत. 8 दिक्पाल आहेत. इंद्र, अग्नी, यम, निरुत्ती, त्याच्यानंतर वरुण, त्याच्यानंतर वायू, त्याच्यानंतर सोम, त्याच्यानंतर ईशान, अशा प्रकारचे अष्टदिक्पाळ आहेत. हे सगळे आपल्याला मदत करतात. आपल्याला कळत नाही पण मदत करतात. तर आपण जर सूर्याची उपासना केली तर सूर्य आपल्याला तेज आणि आरोग्य 2 गोष्टी देतो. तेज आणि आरोग्य अशा प्रकारचं देतो. तर जर सूर्यनमस्कार रोज 12 नियमानं त्या ठिकाणी घातले, अगदी लहान मुलापासून जर सुरू केलं, तर सूर्यनमस्कार घालणाऱ्याला दरिद्र कधी येत नाही आणि तो रोगी कधी होत नाही. असा त्याचा फायदा आहे. म्हणजे तेजस्विता आणि आरोग्य या 2 गोष्टी सूर्याची उपासना आपल्याला देईल. सोमाची म्हणजे चंद्राची उपासना आपल्याला आकर्षण देईल. सौंदर्य, आकर्षण, लावण्य वगैरे सौंदर्य आकर्षण देईल. मंगळ आपल्याला ऋणातून मुक्त करण्याकरता मंगळ हा ग्रह उपयोगाचा आहे. मंगळाची रोज पूजा केली तर आपल्याला जर कर्ज असलं तर त्या कर्जातून आपल्याला मुक्त होता येतं, अशी गोष्ट आहे. बुधाची उपासना जर आपण केली, बुम बुधाय नमः, बुम बुधाय नमः असा मंत्र जप करून त्याला स्वामी समजून जर केली तर माणसाची बुद्धी तेजस्वी होते. एखाद्या लहान मुलाला बुद्धी कमी असली तर त्याच्याबद्दल त्याचं नाव घेऊन त्याचा संकल्प सोडून त्या ठिकाणी हा जप, त्याची उपासना, जी पद्धती असते ती समजून घेऊन करायची असते. तर बुध बुद्धी देतो. गुरूंकडे ज्ञान असतं. गुरु नावाच्या ग्रहाकडेही ज्ञान असतं. गुरुग्रह मोठा आहे तसा आकारानं विज्ञानाच्या दृष्टीनं, तर त्याच्याकडून आपल्याला ज्ञान मिळतं. ज्ञान आणि बुद्धी तुम्ही एक समजाल पण एक नाही आहे. बुद्धी म्हणजे आपल्या बुद्धीतली ग्रहण करण्याची शक्ती. लक्षात आलं का? बुद्धिगुहा म्हणजे ग्रहण करण्याची शक्ती. आणि ज्ञान म्हणजे आपल्याला जो ज्ञानाचा विषय तो त्या ज्ञानाची असलेली अनुभूती. परमेश्वर म्हणल्यावर परमेश्वराची अनुभूती. तर गुरु ज्ञान देतो. शुक्र आपल्याला व्यवस्थितपणा देतो, टापटीप देतो. आणि शुक्र हा संतती पण देतो. टापटीप, व्यवस्थितपणा आणि संतती ही शुक्राची उपासना आपल्याला देते. शनी फार वाईट आहे, शनी फार वाईट आहे असं आपल्याला वाटत असतं, पण शनी वाईटही तितकंच आहे, चांगलंही तितकंच आहे. अहंकार केला, त्याच्याकडे डोळे वटारून पाहिलं तर मग तो त्याच्यापेक्षा वटारून आपल्याला काहीतरी तापच देईल. पण खाली पाहून जर राहिलं, मामा भाच्यांनी त्याची सेवा केली वगैरे अशा काही ठोकताळे आहेत, त्याप्रमाणे त्याची जर रोज तेल वगैरे त्याला देऊन जर सेवा केली तर शनी इतका आपल्याला उंचीवर नेऊन ठेवतो, मोठेपण देतो, बडप्पन, मोठेपणा देतो, अशा प्रकारचं प्रतिष्ठा मिळवून देतो. एखादं पद देतो, उंच पद अशा प्रकारचं देतो. म्हणजे शनी प्रतिष्ठा देतो. राहू आपल्याला दुःखमुक्त करतो, दुःख नाहीसं करतो. आणि केतू आपल्याला तेजस्विता देतो, चमक देतो. त्याला शायनिंग म्हणतात. अशा प्रकारची चमक देतो, लावण्य वगैरे असे हे देतात. असं दिक्पाळांचं आहे, सगळं सांगत नाही, पण दिक्पाळही आपल्याला असे देतात. हां, यमाला जर दिवा लावला धनत्रयोदशीच्या दिवशी तर तो अकाल मृत्यू टाळतो आणि आपलं रक्षण करतो उलटं. असं सगळे येतात. तर हे सगळे जे आहेत ते सृष्टीच्या कार्यासाठी, सृष्टीत असलेल्या लोकांना सुखी ठेवण्यासाठी आणि सृष्टीच्या लोकांना लाईनला लावण्यासाठी भगवंताने या सगळ्यांची योजना केली आहे. या सगळ्यांची योजना केली आहे.
इंद्र चंद्र महेंद्र या तेची पूजिती, इंद्र चंद्र महेंद्र या तेची पूजिती. श्रुती शास्त्रे ती याची सवीती, या तेची स्तवीती. सिद्ध महामुनी ध्यानी आराधिती, सिद्ध महामुनी ध्यानी आराधिती. निळा म्हणे तो हा जोडला सांगाती ओ, निळा म्हणे तो हा जोडला सांगाती ओ. ऐशा गवळणीच्या बोलती परस्परी, ऐशा गवळणीच्या बोलती परस्परी. येण्याची स्वरूपती स्वर्गीय बाई सरविला यानंच हे केलेत सगळे. देव यांनी बसवलेत इंद्र चंद्र महेंद्र वगैरे वगैरे. हा त्यांना शक्ती देतो, त्यांना भंडार देतो. कशाला? लोकांना करण्याकरता. बरं, यांच्याजवळ काही कमी नसतं. हे सोम मंगळ बुध वगैरे उपासना काही थोडे लोक करत नाहीत. जितके करतील तितक्यांना भरपूर देण्याबद्दल पुरतं त्यांच्याकडं असतं. आणि त्यांना देणारा जो परमात्मा त्याच्याकडे किती असेल, त्याच्याकडे किती असेल. मग हे सगळं परमात्माचं ते ऋणच आहे ना, ते ऋणच आहे. म्हणून उपासना करावी लागते, तेव्हा ते आपल्याला मिळतं, नाही तर मिळत नाही. आणि असं आहे, एखाद्या वेळेची उपासना अशी असते की उपासना आपल्याला आत्ता करता येत नाही. आत्ता आपल्याला उपासना करता येत नाही, पण आपल्याला फळ पाहिजे. तर त्या उपासनेचा सूत उवाचे करावं लागतं. म्हणजे काही भाग बांधून ठेवावं लागतं की मी अमुक अमुक उपासना करीन, मला अमुक अमुक फळ पाहिजे. आणि तर त्याकरता काही भाग, काही पैसे किंवा काही वस्तू एखाद्या फडक्यात बांधून देवाजवळ त्या ठिकाणी ठेवून द्यायची. त्याला म्हणतात भाग बांधणं, भाग बांधणं म्हणतात. मग ते भाग बांधल्यानंतर आपल्याला ते फळ आधी मिळतं, मग उपासना करावी लागते. तर ते फळ आधी मिळताना ते आपल्याला ऋणच आलेलं असतं. म्हणजे हे सगळ्यांकडून, या सगळ्या ग्रह दिक्पाळाकडून आपल्याला आपल्या सोयीसाठी ही व्यवस्था केली आहे, ती भगवंतानं केली. तर आपल्याला देणारे ग्रहाला देणारा जो भगवान आहे, हा भगवंत किती संपन्न असला पाहिजे, किती संपन्न असला पाहिजे. आणि त्याला तू ऋणी आहेस, तू कर्जबाजारी आहेस असं म्हणणं योग्य पडतं का? सांगा, योग्य पडत नाही. अशी गोष्ट आहे. आपल्या इहलोकातल्या सुखाकरता भगवंताने ही सोय केली की तुमचं कुटुंबाचं चांगलं असावं, तुमचं शरीर आरोग्य असावं, तुमचं मन स्थिर असावं. चंद्र मनाची देवता असल्यामुळे ते मन स्थिर करायला राहतं. तुम्हाला प्रपंचात सुख लागावं आणि प्रपंचातलं सुख तुम्हाला भोगायला लागून पुन्हा तुम्ही तुमच्या उद्धाराकरता तुम्हाला काहीतरी करता यावं, अशी उदार मनानं भगवंतानं केलेली व्यवस्था आहे. आणि सगळ्यांचं भरणपोषण तो करतो. म्हणजे इहलोकातल्या सगळ्या सुखासाठी भगवंत इंद्रचंद्रांच्या द्वारा तुम्हाला आम्हाला ऋणी करून ठेवतो. सगळ्या जगातल्या असंख्य जीवाला देवानं ऋण करून ठेवलं आहे. पण हे ऋण इतकं असलं तरी त्याचं भांडवल काही संपत नाही. एक दुसरी गोष्ट अशी की पारलौकिक सुखाकरताही काही व्यवस्था केल्यात. त्याच्याकरता आपल्याला डायरेक्ट उपासना सांगितल्यात. त्याच्यात ज्ञान साधना आहे बरं का, त्याच्यात ज्ञानाची साधना आहे, त्याच्यात तीर्थ आहेत, त्याच्यात तप आहे, त्याच्यात व्रत आहे, त्याच्यात दान आहे, त्याच्यात यज्ञ आहे.
यज्ञ दान तीर्थ व्रत तप ज्ञान भक्ती हे 7 प्रकार मनुष्याला आपल्याला मरण आल्यानंतर आपल्याला कुठे जायचं किंवा काय करायचं किंवा आपल्याला तिथे जाऊन काय मिळालं पाहिजे याच्या ज्या संकल्पना शास्त्रात आहेत, या अनेक प्रकारच्या आहेत, त्याचा विस्तार नाही करत मी आता, पण या अनेक संकल्पना शास्त्राने सांगितल्यात. मग इतक्या कशाला सांगितल्या? एखादीच सांगितली असती तर नाही, कारण लोक निरनिराळ्या स्तरातले आहेत, त्यांची क्षमता वेगळी वेगळी आहे, त्यांची इच्छाशक्ती वेगळी वेगळी आहे, त्यांची करण्याची स्फूर्ती वेगळी वेगळी आहे. हे सगळे गुणांनी रचलेले असल्यामुळे त्यांच्या गुणाप्रमाणे, त्यांच्या कर्माप्रमाणे, त्यांच्या स्फूर्तीप्रमाणे, त्यांच्या बुद्ध्यंकाप्रमाणे त्यांना साधना मिळावी, ते भगवंतापर्यंत जावेत. याकरता भगवंतानं तप तीर्थ दान व्रत हे सगळं त्या ठिकाणी करून ठेवलं आहे आणि ते आपण करावं लागतं. ते आपण सगळं करावं लागतं. तप केलं हिरण्यकश्यपूने, होता दुष्ट होता, त्याला मारला नंतर, पण अगोदर दिलं त्याला सगळं दिलं. त्यानं जगावर अधिराज्य केलं ना, राक्षस होता तरी. अशी गोष्ट आहे. नुसतं हिरण्यकश्यप वाईट होता, रावण वाईट होता, कंस वाईट होता आपण म्हणतो, पण आपण चांगलं काही केलं पाहिजे ना, तर म्हणण्याचा अधिकार आहे ना. हां, हे राक्षस वाईट होते पण तपश्चर्या किती करत होते आणि भगवान त्यांना देत होता. तर हे हिम्मत ठेवून आणि धम्मक ठेवून करावं लागतं ह्या उपासना. मग पारलौकिक फळ आपल्याला मिळतात. मग ते कोण देतं पारलौकिक फळ? भगवंतच देतो ना. कांक्षंत कर्मणाम न्यासम काय कांक्षंत कर्मणाम विद्धी सिद्धिम. हां, यजंत इह देवता क्षिप्रम हि मानुषे लोके सिद्धिर्भवती कर्मजा. तर जे आपण कांक्षितो, म्हणजे ज्याची आकांक्षा करतो, ज्याची इच्छा करतो, ती इच्छा पूर्ण करण्याकरता कोणतं व्रत करावं, कोणतं तप करावं. श्रीमद भागवताच्या 2य स्कंधामध्ये, श्रीमद भागवत हा जरी ज्ञानप्रधान आणि भक्तिप्रधान ग्रंथ असला तरी 2य स्कंधामध्ये शुकदेवाने अशा उपासना सांगितल्यात. तुम्हाला पती पत्नीचं जर जमत नसलं तुमचं, तर तुम्ही पार्वती मातेची हे करा. तुम्हाला जर ज्ञान पाहिजे असेल तर शंकरांची उपासना करा, मिळेल ते आपल्याला. ते मिळण्याकरता आहे अशी गोष्ट. म्हणून ऐहिक आणि पारत्रिक सुखाकरता करायचं आहे. पण एक गोष्ट आहे की ग्रहाची पीडा नाहीशी करून ग्रहाकडून काही मिळवायचं असलं तर त्या ग्रहाची उपासना आहे. जसं ऐहिक सुखाकरता आहे तसं पारलौकिक सुखाकरता यज्ञ दान तप प्रवृत्त अशा प्रकारचं हे करा. पण याच्याकरता भगवंतांनी नियमावली करून ठेवली आहे. भगवंतानं हे लोकांनी करण्याकरता तप करायचं म्हणजे कसं करायचं, ते असंच करायचं. मग त्याला हविष्य खाऊन करायचं की फराळ करून करायचं की निराहार करायचं की एकादशी कशी करायची ते आहे. एकादशीला हे चालतं ते चालतं सगळंच चालतं, मग कशाची एकादशी होत नाही मग ती. अशी गोष्ट आहे. तर नियमावली, तर त्या नियमात जर माणूस चालला त्याच्याकरता त्याने संयम ठेवला पाहिजे, त्याच्याकरता त्याने सहन केलं पाहिजे, त्याच्याकरता त्याने जागरूक सावधान राहिलं पाहिजे. पुंसवत व्रत नावाचं व्रत आहे, त्याच्यात 100-125 नियम आहेत. एक चुकला की ते सगळं जातं, पण ते नियम चुकायचे नाहीत. दितीनं त्या ठिकाणी केलं होतं इंद्राला मारण्याकरता नाही, पण इंद्राचे भाऊच जमले, तिचे पोरे झाले, उपयोग काहीच झाला नाही अशी गोष्ट आहे. म्हणून या उपासनाचे जे नियम आहेत त्या नियमात तुम्हाला चालायचं असलं तर चाला, मग तिथपर्यंत जाल तुम्ही, ते तुम्हाला मिळेल, पारलौकिक फळ मिळेल. आणि नियम जर चुकवला तुम्ही, हायगाई केली, दिरंगाई केली किंवा मध्येच सोडून दिला किंवा खंडित केला तर त्याचं फळ मिळत नाही. एखाद्या वेळेला नियम केले नाही तर आपण त्या व्रत तपा साधनाने उंच जाता जाता तिथून खाली घसरलो की पहिले जेवढे होते तेच बरे होते, पहिलेपेक्षा खाली जातो माणूस. विश्वामित्राने तप केलं, खूप तप केलं, पण इंद्राला काळजी पडली, त्यांनी मेनका पाठवली. त्या मेनकेला ते भाळले, त्याच्यापासून शकुंतलेचं निर्माण झालं. बस अशी गोष्ट आहे. म्हणजे पहिल्यांदा आपण जर ऋषी किंवा मनुष्य असलो
आणि तप करायला लागलो आणि तप केल्यानंतर आपल्याला इंद्रानं कोणी काही पाठवलं आणि काही झालं आणि तर जर जी पाठवलेली अप्सरा ती जर म्हणली तुला कुत्रं होऊन माझ्या मागे यावं लागलं तर कुत्रं होऊन गेले एकदा स्वर्गात. म्हणजे पहिली जी अवस्था त्याच्यापेक्षाही खाली फेकून दिलं जातं अशी गोष्ट आहे. पण ती केली तर त्या तपश्चर्येचं फळ मिळतं. ते कोण देतं? ते भगवंतच देतो. ते भगवंत देतो. ज्ञानेश्वरीतली ओवी सांगतो आपल्याला, वाचुनी देते घेते आणिक निभ्रांत नाही सम्यक एच कर्मची फळसूचक धनुर्धरा. आणि कर्म फळसूचक म्हणजे जे कर्म आपण करावं त्याप्रमाणे फळ मिळतं. पण ते फळ ते कर्म नाही देत, कर्म देणारा वेगळाच असतो, तो परमात्मा असतो. त्याचं नाव देव आहे. त्याचं नाव देव आहे. कायद्यानं आपल्याला एखादी गोष्ट दिली, आपण एखाद्याशी भांडण केलं आणि आपल्याला एखाद्या मुलीनं भांडण केलं नवरा नांदवीत नाही म्हणून, आणि मग त्या कोर्टाने हे केलं, न्याय दिला. काय न्याय दिला? असा की हिला इतकी इतकी पोटगी दिली पाहिजे, महिन्याला इतके पैसे, त्याला 2,000 रुपये दिले पाहिजेत. आता ते 2,000 रुपये न्यायाधीश देत नाही, 2,000 रुपये त्या नवऱ्यालाच द्यावे लागतात. ही गोष्ट आहे. पण यात एक गोष्ट अशी आहे की अशा प्रकारचं नवऱ्याने नाही नांदवलं तर त्याला त्या मुलीला किती दिलं पाहिजे हे कायद्याच्या पुस्तकात लिहिलेलं आहे. पण कायद्याच्या पुस्तकातल्या ओळी काही त्याला ते पैसे देत नाहीत. ते कोणीतरी चेतन जिवंत न्यायाधीशानं ते करावं लागतं. त्याप्रमाणे आपण केलेलं कर्म आपल्याला फळ देतं. पण ते कर्मफळ देताना ते कर्म ॲक्च्युअल देत नाही, तर परमात्मा ते कर्मफळ देतो. त्याची शक्ती ते फळ द्यायला आहे. जैसे कर्म केले तैसे फळ, जे जे कर्म झाले ते ते भोगा आले, उपजले मेले ऐसे किती, एकनाथ महाराजांनी म्हटलं आहे. म्हणून कर्मफलदाता ईश्वर आहे. म्हणून हे तप दान तीर्थ यांची जी फळं आहेत निरनिराळी, ती फळं त्याला मिळतात. याच्याकरता त्याला काही थोडं भांडवल लागत असेल काय? त्याला थोडं भांडवल लागत नाही, त्याला खूप भांडवल अशा प्रकारचं लागतं. मग त्याला ऋणी कसं म्हणता येईल? आणि त्याला कोण कर्ज देतं? कशाचं कर्ज देतं कोण त्याला? असाही प्रश्न येईल ना. म्हणून देवाला ऋणी म्हणणं हे जरा धाडसाचं वाटतंय आपल्याला. पण तुकाराम महाराज स्पष्ट म्हणलं, याची हाका तुझे द्वारी, तो सदा तू कर्जदार अशा प्रकारचा आहेस, कर्जाचा आहेस. तर एक गोष्ट यात सांगता येईल आपल्याला, एक गोष्ट सांगता येईल की जसं तीर्थाचं साधन आहे, व्रताचं साधन आहे, याचं ज्ञानाचं साधन आहे, वैराग्य, मुमुक्षुत्व, समाधी, षटक, विवेक वगैरे हे सगळं लागतं, त्याला सगळं लागतं. आणि ते आपण करावं लागतं. पण देव म्हणतो मग करा, तुम्हाला जमलं तर करा, नाही तर नका करू, बसा तसेच. मग अशी गोष्ट आहे. तसंच एक भक्ती साधन आहे. तसंच एक भक्ती साधन आहे. आता देव आत्तापर्यंत आपण हे सिद्ध करतो आहोत की देव ऋणी नाही, कारण देव संपन्न आहे. संपन्न माणूस सावकार असतो, ऋणी कशाला असेल? पण देव सावकार जरी असला आणि संपन्न जरी असला, सगळ्या जगावर त्याचं ऋण असलं तरी तो ऋणी कसा आहे याचं उत्तर एक आहे की जसं देवाला तप ज्ञान याचे नियमावली आहेत, तशीच भगवंताचं भक्ती साधन आहे. आणि भक्ती साधन यात एक कीर्तन भक्ती आहे. भगवंताची कीर्ती वर्णन करायची, ती एक भक्ती आहे. ही भक्ती जर करावी लोकांनी, देव प्रसन्न होतो. पण तुम्ही तपश्चर्या करा, तुम्ही हे करा, तुम्ही ते करा, हे जसं शास्त्र सांगतं, भगवंत सांगतो, तसं भगवंत माझं कीर्तन तुम्ही करा असं सांगायला भगवंताला संकोच वाटतो. संकोच वाटतो. देवाचं नाव घ्या असं म्हणणं बरोबर आहे, माझं नाव तुम्ही घ्या असं म्हणल्याला शहाणा माणूस धजत नाही ना, धजत नाही. म्हणून देवाला असं म्हणवत नाही. आणि देवाला असं म्हणवत नसल्यामुळे लोक देवाच्या प्रेरणेनं देवाचं भजन नाही करीत. ऐका, लोक देवाच्या प्रेरणेने देवाचं कीर्तन नाही करीत. तर देवाचं असं आहे की कीर्तन केलेलं त्याला फार आवडतं, त्याला गोडी लागते. स्तुती पराविया मुखे रुचिकर स्वभाव आहे, आपण बोललो परवा.
तर कीर्तन करावं आपलं लोकांनी त्याला वाटतं, पण स्वतःचा अहंकार प्रगट होईल म्हणून त्याला तसं म्हणता येत नाही. पण जो कीर्तन करायला लागतो ना, तो मात्र देवाला आवडतो. सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रताः नमस्यंतश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपसते. वा वा अर्जुना, इतकं कीर्तन करतो त्याचं, तो माझं इतकं कीर्तन करतो मी, त्याला प्रसन्न अशा प्रकारचा होतो, असं म्हणतो. मग माणसं, सामान्य माणसंसुद्धा पहा की तुम्ही माझा सत्कार करा, तुम्ही मला हार घाला, तुम्ही मला दक्षिणा द्या, तुम्ही माझा खूप सन्मान सत्कार करा, असं कोणी म्हणत नाही. पण एका दिवशी जर गेला कुठून त्याचा सत्कार केला, तो प्रत्येकाला सांगतो तिथे गेलो, काय माझा सत्कार केला त्यांनी, हो 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 हो, वा 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 वा. आपला सत्कार अमक्याने केला हे सांगण्यात काय असतं? हे सांगण्यात असतं की त्यांनीच एकट्याने नाही केलं, तुम्हीसुद्धा केला, जमू शकतंय, तुम्ही पण केला पाहिजे, असा भाव असतो त्यात. त्याप्रमाणे तो भक्त माझं कीर्तन करतो, माझं भजन करतो, असं देव सांगतो, गीता भागवतातून सांगतो. पण माझं कीर्तन करा असं त्या ठिकाणी म्हणायला त्याची हिंमत फारशी होत नाही. कुठं कुठं क्वचित तरी अपवादामुळे असलं तरी. आणि एक लोकांचा स्वभाव आहे की माझं कीर्तन करा म्हणलं की कोणी करत नाही, अशी गोष्ट आहे, कोणी नाही करत. आता या कोरोनामुळे सोडून द्या, परंतु पंढरी, आळंदी, पैठण निरनिराळ्या प्रकारच्या दिंड्यांच्या मधून रोज किती कीर्तनं होत असतील हो, खूप कीर्तनं होतील. पण ते सगळे कीर्तनं देवाच्या म्हणण्याने नाही होत, ती संतांच्या म्हणण्याने होते. बरं, संतांच्या म्हणण्याने होते. कीर्तनाचे, नटनाचे, नाशिले व्यवसाय, प्रायश्चित्तांचे, नामची नाही पापाचे ऐसे केले, तो परिणाम नंतर. पण प्रवृत्त जे करतात, म्हणा राम राम, टाळी वाजवा हाते, नाचा डोला प्रेमे, आपुलिया स्वहिते. आम्ही गावे तुम्ही काही, कोणी काही न म्हणावे, ऐसे तर आम्हाला सांगितले नाही देवे, तुम्ही राम राम म्हणा, असं तुकाराम महाराज किंवा सगळे संत लोकांना प्रवृत्त करतात. मग लोक कीर्तन करतात आणि ते कीर्तन देवाला फार आवडतं. मग देवाला वाटतं की हे माझं कीर्तन, मला आवडणारं कीर्तन, मला प्रसन्न करणारं कीर्तन हे आहे, कीर्तनाची ताकद आहे, माझी इच्छा आहे, लोकांची गरज आहे. पण लोक आपण होऊनही करीत नाही आणि मलाही देवाला सांगता येत नाही. अशा वेळेस कोणीतरी सांगायला अशा प्रकारचं पाहिजे, अशी गोष्ट आहे. राजकारणी लोक आपल्या याचं इलेक्शनचा जो प्रचार करतात तो असंच करतात, लोकांना पैसे देऊन पाठवतात ना, बायकाला कुंकू लावायला पाठवतात, साड्या देतात, पुरुषाला काही देतात, अमुक देतात, दारूच्या बाटल्या देतात, सगळं देतात. कशाकरता? आपला प्रचार करण्याकरता. आपला प्रचार करण्याकरता जसे प्रचारक नेमले जातात आणि त्या प्रचारकाला काही दिलं जातं, किंबहुना प्रचाराबद्दल कृतज्ञता बाळगला की तुम्ही प्रचार केला म्हणून मी निवडून आलो, असं आहे. त्याप्रमाणे देवालाही म्हणावं लागतं. कुणाला? संतांना. कारण लोक आपण होऊन कीर्तन करायची त्यांना ज्ञान नाही आणि देव स्वतः सांगणं त्याला संकोचाचं वाटतं. मग त्याने न सांगता संत त्याच्या कीर्तनाचा प्रचार करावा लागतात. का? त्यांना देवाचंही प्रेम असतं, त्यांना जगाची कळकळ असते आणि त्यांना संत आपण अवतार आलो म्हणून आपलं कर्तव्यही असतं. त्यामुळे ते रात्रंदिवस फिरून जगाला म्हणतात. या वाऱ्या जे सुरू झाल्यात ना, इतक्या मोठ्या ज्या वाऱ्या प्रचंड भरतात, त्यानं कारण फक्त संत आहेत, दुसरं काहीच नाही. संत आहे आणि हे काही घेत नाही, देत नाही, फुकट काहीच नाही, कशाचंच काही नाही. एकदा कुंभमेळा होता हरिद्वारला कुठेतरी आणि सगळे लोक आले होते. आता कोट्यावधी लोक जमतात, त्यावेळेला 10 लाख लोक आले होते. मग ते गीता प्रेसचे संस्थापक होते हनुमानजी पोद्दार म्हणून. तर त्यांना एका परदेशी माणसानं विचारलं की इतका मेळा तुम्ही भरवला आहे, तुम्ही काय केलं असं? तुम्ही प्रचार यंत्रणा कोणती राबवली? तुम्ही कसा प्रचार केला? तुम्ही प्रचार कसा केला आणि किती खर्च आला या प्रचाराला? त्याने म्हणलं आमच्या प्रचाराला 4 आणे खर्च आला. 4 आणे?
4 आण्याच्या खर्चाच्या प्रचारातून 10 लाख लोक जमतात, त्याला इम्पॉसिबल वाटायला लागलं, ते अशक्य वाटायला लागलं. मग त्याने एक पंचांग घेतलं दात्याचं, त्यावेळेला छोटं असं लांबट पंचांग होतं, त्या 5 आणे काहीतरी किंमत होती त्याची, 4-5 आणे. मग ते काढून दाखवलं आणि अमक्या वारी अमक्या वेळेला शाही स्नान आहे, असा कुंभमेळा आहे असं त्याने सांगितलं. म्हणे पंचांग विकत आणलं आणि त्याप्रमाणे हे केलं. तर हे 4 आण्यात होत नसतं, 4 आण्यात होत नसतं, पण 4 आण्याच्या पंचांगात पाहून त्या माणसानं सगळ्याला सांगावं लागत असतं की असं आहे, चला खूप मोठं पुण्य आहे ही गोष्ट आहे. त्याप्रमाणे संत देवानं सांगितलेलं नसताना, देव काही देत नसताना, ते देवाला मागत नसताना आणि सगळ्या जगापर्यंत जाऊन भगवन भवतो यात्रा स्वस्तये सर्व देहिनाम कृपणानाम यथा पित्रो उत्तम श्लोक वर्तमनाम. वसुदेवानं नारदांना म्हटलं आहे की आम्ही संसारी पापी लोक आहोत, आम्हाला तीर्थयात्रेला जाता येत नाही आणि आम्हाला कोणी सांगत नाही, पण तुम्ही त्याच्याकरता आमच्या घरी येऊन आम्हाला पुण्यवान बनविता, केवढे उपकार आहेत तुमचे, असं वर्णन आहे भागवतात. असो, तात्पर्य असं की देव स्वतः सांगत नसताना संतांना, संतही त्यांना विचारित नसताना, तो काही त्यांना देत नसताना लोकांच्याकडे जाऊन घरोघर हे प्रचार प्रसार करतात आणि लोकांचा विश्वास देवावर नाही, शास्त्रावर नाही, लबाड माणसावर नाही, कोणावरही नाही, इतका विश्वास लोकांचा संतावर आहे. म्हणून संताकडून देवाचा प्रचार लोकांच्या तर्फे अशा प्रकारचा होत असतो आणि अशा प्रकारचा प्रचार आपल्याला करता येत नाही, लोक आपण होऊन करीत नाहीत. आणि कीर्तन लोकांनी केल्यावर देवाला गोड वाटतं. कीर्तनाच्या भगवंताच्या नामातल्या शक्तीनं काय काय मिळेल हा भाग स्वतंत्र, पण प्रथम त्याला देव प्रसन्न होतो. देव त्या कीर्तनात नाचायलाच येतो, तिथं थैथे नाचतो, अशा प्रकारचा येतो, इतका खुश होतो. मग मला खुश होण्याकरता मी न सांगताना, माझ्याकडून काही न घेताना, यांनी जे कीर्तन भक्तीची माझ्यावर ऋण केलं आहे, ते ऋण देव मानेल का नाही सांगा तुम्ही. आता देव ऋणी नाही असं जे आपण बोलत होतो, तर या उपपत्तीने पाहिलं तर देव ऋणी होईल की नाही. म्हणून कीर्तन भक्ती ही जी आहे ती एकतर कुणी न प्रवृत्त करता आणि कुणाकडून काही न घेता, कशाचीच इच्छा न ठेवता, निष्काम निश्चळ विठ्ठल विश्वास असं जर भगवंताचं कीर्तन भक्ती केली तर देव त्याचा ऋणी होतो. आणि हे वर्म संतांना माहिती आहे, म्हणून त्या ठिकाणी म्हणतात की देवा तू सगळं काय याची हाका तुझ्या द्वारी सदा देखो ऋण करी, सतत तुझ्या आहेत. अशा प्रकारे तुकाराम महाराज जेव्हा वैकुंठाला चालले होते तेव्हा आदल्या दिवशी रात्री त्यांचं कीर्तन झालं होतं. त्या कीर्तनाला सगळे ऋषीमुनी आलेले होते, मोठे मोठे ऋषी निरनिराळ्या लोकातून आले होते. आणि कलियुगात केवळ कीर्तन भक्तीनं काय काय प्राप्त होतं हे सगळ्या ऋषींना, देवांना तुकाराम महाराजांकडून दाखवायचं होतं. म्हणून देवही हजर झाले होते, ऋषी हजर झाले होते आणि तुकाराम महाराजांनी सांगितलं की आज तुम्हाला असं काही कीर्तन करायचं आहे, विशेष कीर्तन करायचं आहे. ते कीर्तन त्या दिवशी तुकाराम महाराजांनी केलं आणि त्या कीर्तनातला अभंगातलं एक एक चरणातला अर्थ आणि त्या अर्थाचा गोषवाला असाच आहे की कीर्तन भक्तीनं देव ऋणी होतो आणि देव ऋणी होऊन कीर्तन भक्तीचा महिमा सगळ्या साधनापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे, आत्ता सांगितलेल्या उपपत्तीप्रमाणे. गोट बीन लाळ ब्रह्मज्ञान हाती, गोट बीन लाळ ब्रह्मज्ञान हाती, घोट बीन लाळ ब्रह्मज्ञान हाती, मुक्ता आत्मस्थिती सांडवी. मी ब्रह्मज्ञानी लोक, ज्ञान ज्यांनी प्राप्त केलं आहे त्यांना लाळ घोटायला ते लावीन. भुकेला माणूस आणि जिभेचा लालची माणूस एखादा चांगलं पक्वान्न पदार्थ केला आणि त्याला मिळणार नसला तर त्याला तोंडाला लाळ सुटते आणि ती लाळ जिभेतल्या जिभेत घोटीत बसतो, पक्वान्न मिळत नाही त्याला. अशा प्रकारचं
लाळ घोटायला लावीन. कोणाला? ब्रह्मज्ञानी, स्वयंतृप्त असलेला. जो ब्रह्मज्ञानाने तृप्त झालेला आहे त्याला लाळ घोटायला लावीन. असं माझ्याजवळ साधन आहे म्हणे. अजून काय? मुक्त, जे जीवनमुक्त झालेत त्यांना आत्मस्थिती सोडून माझ्याकडे यायला लावीन. मुक्त आत्मस्थिती सांडवी. अजून काय करीन? तीर्थ भ्रामकाशी आणीन आळस, कडू स्वर्गवास करीन भोग. या तीर्थाला जा, त्या तीर्थाला, सप्तपुऱ्या, 4 धाम, 12 ज्योतिर्लिंग, त्याच्यानंतर ते काय गणपतीचे अष्टविनायक, सप्तपुऱ्या, या सगळ्या करणारे जे लोक आहेत त्यांनाही माझं साधन पाहून त्या आळस आला पाहिजे. जाऊ द्या आता त्या तीर्थाला जाऊ नंतर, आता इथेच बसू 8 दिवस, सप्ताह चाललाय तर तुकाराम महाराजांचा. तीर्थ भ्रामकाशी आणि आळस, कडू स्वर्गवास करणे भोग. स्वर्गातले भोग लोकांना गोड वाटतात. अप्सरा आहेत, चिंतामणी आहेत, अमुक आहेत, तमुक आहेत, अमृत प्यायला आहे, पण ते त्यांना कडू लागेल असं मी साधन करीन म्हणे. असं साधन करीन. अजून काय? तपोनिधा, सांडवीन तपोनिधा अभिमान, यज्ञ आणि दान लाजवीन. तप करणाऱ्याला तपाचा अभिमान सोडून द्यायला लावीन आणि इकडं माझ्याकडे यायला लावीन. तुम्ही म्हणाल ही अहंकाराची भाषा नाही, ही कॉन्फिडन्सची भाषा आहे, आत्मविश्वासाची भाषा आहे, ही स्वाभिमानाची भाषा आहे, ही साधनेच्या महत्त्वाच्या प्रदर्शनाची भाषा आहे, ही साधनेचा विषय असलेल्या देवाच्या कीर्तीची भाषा आहे. लक्षात घ्या. तपोनिधाना तपाचा अभिमान सांडवीन, यज्ञ आणि दान करणाऱ्याला लाजवीन मी म्हणे. लाजवीन की काय आपल्याला यज्ञ काय दानाने आपल्याला मिळते, हे साधन फार जबरदस्त आहे असं त्याला वाटेल, अशी गोष्ट आहे. लाजवीन. आणखी काय करीन? कोणतं साधन करीन? भक्तिभाग्य सीमा साधीन पुरुषार्थ. 4 पुरुषार्थ तुम्हाला माहीत नाहीत ना? कोणते? धर्म, अर्थ, काम, मोक्ष. पण 5वा पुरुषार्थ एक, त्याला भक्ती पुरुषार्थ म्हणलं. आणि तो 4 पुरुषार्थाची वरची सीमा आहे. शिरी भक्ती जैसी माऊलीने म्हटलंय. 4 पुरुषार्थाच्या पेक्षा श्रेष्ठ भक्ती हा नावाचा 5वा पुरुषार्थ आहे. तर हा त्याची सीमा संपल्यानंतर येतो 4 पुरुषार्थाची. तर हा 5वा पुरुषार्थ, 4 पुरुषार्थाची सीमा भक्ती नावाचा पुरुषार्थ मी साध्य करीन बरं का. आणि साध्य करून काय करीन? शेवटी महाराज धन्य म्हणविन इहलोकी एक लोका, भाग्य आम्ही तुका देखीला. माझा अवतार संपल्यानंतर, माझं जीवन संपल्यानंतर, मी वैकुंठवासी झाल्यानंतर जे लोक माझं शिल्लक राहतील माझ्यासोबतचे, ते सोबतचे लोक त्यांच्या मागून जन्माला येणाऱ्या लोकांना, म्हणजे माझ्यासोबतचे लोक अगदी जख्ख म्हातारे होतील आणि त्यांच्यानंतर जन्माला येणारे जे लोक आहेत त्या लोकांना ते माझ्यासोबतचे लोक म्हणतील की ज्या तुकाराम महाराजांचे अभंग तुम्ही ऐकता, ज्या तुकाराम महाराजांच्या अभंगावर तुम्ही कीर्तन ऐकता, ते कीर्तनकार तुकाराम महाराज कसे असतील असं तुम्हाला वाटत असेल, पण आम्ही भाग्यवान आहोत, आम्ही धन्य आहोत की तुम्ही जे कसे असतील असं म्हणतात ते आम्ही पाहिलेले आहेत स्वतः, ते आम्ही स्वतः पाहिलेले आहेत. अशी गोष्ट आहे. एक रामदेव आपले कोणते ते बाबा 250-300 वर्षाचे देवराहा बाबा होऊन गेले. ते 250-300 वर्षाचं वय होतं. म्हणजे पंडित नेहरूचे बाप मोतीलाल नेहरू लहान असताना त्यांच्या वडिलांनी त्यांना त्यांच्या दर्शनाला नेलं होतं. तेव्हा ते म्हातारे होते आणि ते देवराहा बाबा आम्ही पाहिले होते. वृंदावनात आम्ही गेलो होतो. महाराष्ट्रातले लोक माळ्यावर असे राहत होते, नग्न दिगंबर असायचे, पण छातीपर्यंत कठळा असायचा आणि ते कधीतरी कुटीतून बाहेर यायचे आशीर्वाद द्यायला. आम्ही गेलो, ते लवकर आले. लोक म्हणले तुम्ही खूप भाग्यवान आहात, तुम्ही आला की ते लगेच आले. आणि आल्यानंतर त्याने असे हात केले आणि मराठी बोलले एक वाक्य, देवाची कृपा झाली तुमच्यावर, असं म्हणाले.
तर नंतरच्या लोकांना आम्ही सांगतो देवराव बाबाचं कीर्ती तुम्ही म्हणताना ते आम्ही पाहिले, आम्हाला त्याने आशीर्वाद दिला असं आम्ही म्हणतो. त्याप्रमाणे तुकाराम महाराज म्हणतात माझ्यासोबतचे लोक त्यांच्या पुढच्या पिढ्यांना म्हणतील की तुकाराम महाराज आम्हाला धन्य, आम्ही तुका देखी गेला, आम्ही तुका देखी गेला. म्हणजे आम्ही धन्य, ते तुकाराम महाराजही धन्य असं ते म्हणतील. असं मी साधन करीन, असं माझं साधन आहे, तर मी धन्य होईल. धन्य कोण असतो? धनवान असतो, तो धन्य असतो, धनवान असतो. आणि धनवान असतो म्हणजे सावकार असतो. आणि देव लोकांना कर्ज देतो, पण तो या कीर्तनाच्या बाबतीत तो ऋणी आहे, हे तुकाराम महाराज त्या अभंगाच्या ध्रुपदात सांगतात बरं का. ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी, ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी. भाग्यतई ऋणी देव ऐसा, भाग्यतई ऋणी देव ऐसा. ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी, ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी. ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी. अरे ज्ञानाने जीव ब्रह्म होतोय तुम्ही ऐकले, पण ज्ञानानं काया ब्रह्म होते का? तर काया भूत होते. अशा प्रकारचा कीर्तनाचा महिमा आहे. आणि त्या कीर्तनाचं भाग्य ज्याने आपल्याला लाभ म्हणजे आत्मसात केलं आहे, त्याचं भाग्य असं असतं की देव त्याचा ऋणी होतो. भाग्य तरी ऋणी देव आईसा आहे. आईसा काय पद आहे? तर कीर्तनाचं महत्त्व असं आहे की भगवंताचं कीर्तन केलं की त्याचं शरीर ब्रह्मरूप होतं आणि देव त्याचा ऋणी होतो. हे कीर्तनाचं महत्त्व आहे. पण ह्या कीर्तनाला प्रवृत्त कोणी होत नाही आणि कोणी करत नाही. आपणहून कीर्तन करण्याची अक्कल कोणाला येत नाही आणि देव कीर्तन करा असं म्हणू शकत नाही. पण त्याच्या न म्हणताच संत आपणही कीर्तन करतात, खूप करतात आणि लोकांनाही करवतात. करुणी चिंतन करवी आणि का तो झाला लोका नावजगी, अनेकांना करवतात. त्यामुळे देवाच्या कीर्तीचा भयंकर प्रसार होतो, प्रचंड प्रसार होतो आणि त्या सगळ्यांचं पुण्य यांना मिळतं. म्हणून हे श्रीमंत होतात आणि यांच्या श्रीमंत झाल्यामुळे आणि देवाला कीर्तनाचा आनंद मिळून तो नाचायला यायल्यामुळे त्या आनंदाचं ऋण देवावर होतं. देव ते फेडण्याचा प्रयत्न करतो, पण ते त्याच्याच्याने फिटत नाही. हा विषय पुढे येणार आहे. परंतु अशा प्रकारचं ऋण देवावर होतं म्हणून देव ऋणी असतो, हे इतक्या चिंतनानंतर आपल्या लक्षात नक्कीच येईल. तर ही गोष्ट लक्षात धरून बरं, ही जी बारीक गोष्ट आहे, ही बारीक गोष्ट कोणाला कळण्यासारखी नाही. तुकाराम महाराजांनी हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. म्हणून भांडणाचा दुसरा दिवस जो आहे तो देव ऋणी कसा आहे ह्या मुद्द्याचा आहे. तर तुकाराम महाराज म्हणतात की याची हाका तुझे द्वारी सदा देखो ऋण करी, सदा देखो ऋण करी. काय असतं? ज्याला संगीताचा छंद असतो त्याला संगीताच्या छंदातले लोक येतात. ज्याला जुगारीचा छंद असतो त्याला जुगारी लोक येतात. पण तुझ्या दारात पाहिलं तर कुणीतरी ऋण करी बसलेलाच आहे असं वाटतं आणि हाका देतो, ओ देव कुठं गेले, देव कुठं गेले, देव कुठं गेले, बोलवा बरं त्यांना, नाही तर मग त्यांचा नंबर द्या बरं, मोबाईल असला तर. हां, नंबर म्हणे कशाचा नंबर? त्यांनी स्विच ऑफ करून ठेवला आहे. नाही, काही नंबर चालू नाही, ते इथं नाहीत, कुठं गेले ते आम्हाला माहीत नाही. आता काय करावं? याची हाका तुझे द्वारी सदा देखो ऋण करी. हां, आणि
ऋण करी फक्त कीर्तनाच्या भक्तीचे असले तरी ते थोडे नाहीत ना, ते खूप आहेत ना. कालच आपण कार्तिकीच्या सोहळ्यात ऐकलं ना, किती लोक असतात हे. एक शूर निघती एक एक म्हटलं ना, असं एक एकावनी बळी रे असे त्या ठिकाणी येतात. असे प्रचंड आहेत ते. आणि त्यांचं ऋण तुझ्यावर आहे आणि तुझ्या दारी सतत असतात. याचाच अर्थ असा की तुला ऋण चुकवायचा जीवावर येतं आहे, असं त्याचा अर्थ आहे. आणि ते मारायला लागले, ते हाका मारायला लागले, तू काय करतोस? सदा करीशी खंडदंड देवा बहु गातू लंड. सतत खंडदंड करतोस, काहीतरी करार मदार करतो. दुसऱ्या आषाढीला या म्हणतो, कार्तिकीला या म्हणतो. खंड करतो म्हणजे पुढे ढकलतो, आणि दंड करतो म्हणजे त्यांच्या याच्यात काहीतरी असा फेंदा घालतो, काहीतरी अशा प्रकारचा प्रतिबंध आणतो की ते त्या कर्ज मागायला विसरून जाऊन ते त्याच्यातच गुंतून जातात. हे राजकारणाचा स्टंट आहे बरं का हा. हां, एखाद्या विरोधी पक्षाने जर काही सत्ताधारी पक्षावर जोड उठवली की याने याच्यात पैसे खाल्ले, याने अमुक वाईट केलं, याने जनतेचं नुकसान केलं, हे जनतेला असं म्हणले, असं जर त्या ठिकाणी म्हटले कोण विरोधी पक्षावाले किंवा काही लोकातले क्रांतिकारी लोक, तर अशा प्रकारची एखादी दंगल घडून आणतात हे राजकारणी लोक की ते तिकडं त्यांचं लक्ष लागलं पाहिजे, ते तिकडं त्यांच्याकरता हैराण झाले पाहिजेत. अशा प्रकारचं जसं असलं तसं तू खंडदंड करतो, कर्ज देत नाहीस आणि त्यांना असं भुलवीत आणि त्यांना ढकलीत राहतो. काळ काढूपणा ज्याला म्हणतात, मराठीत शब्द आहे काळ काढूपणा. काही करायचं पण काळ काढायचं असं एक प्रकार. तेव्हा अशा प्रकारचं देवा बहुकरीशी सदा करीशी खंडदंड देवा बहु गातू लंड. म्हणून यांना परत तुझ्या दारात यावं लागतं, परत तुझ्या दारात यावं लागतं. आणि ते जरी आले आणि एकदा दोनदा खंडदंड केला मग त्यांच्या लक्षात आलं, ते जर तुला आदवा तद्वा बोलायला लागले, तुला काही वाटत नाही, लाज नाही, आबरू नाही, इज्जत नाही, कुछ नाही. म्हणून तो कोण आहे तर लंड आहे म्हणे. आता देवाला लंड म्हणणं किती धाडस आहे बघा तुम्ही. पण तुकाराम महाराज म्हणतात बरं का, लंड कुणाला म्हटलं जातं? तुकाराम महाराजांच्या शब्दात सांगतो, तुझे द्वारीचा कुत्रा नको मोकलू दातारा, धरणे घेतलेले दारात नको उठू धरून हात, बहु झालो लंड. पायी दिलेली मुरकुंड, शिव्या दे, मार, काही कर, आम्ही हालतच नाहीत आता तुझ्या दारात. अशा प्रकारचा. आणि ते किती नाही हल्ले तरी तुला मात्र घम नाही. तू खंडदंड करतोस, काहीतरी सांगतो, काहीतरी निमित्त बनतो, काहीतरी म्हणतो, काय करतो. पुढं सांगितलंय सुखे गोविशी भोजना लपवूनिया आपणा. तू काय करतोस? त्यांना भोजनाला गोवतोस. म्हणजे दुसरं कोणतरी पाठवतो घरातलं, आणि मोठ्या कर्जावाला आलाय ना त्याला गोड बोलून त्याला जीव घाला चांगलं पोटभर आणि द्या पाठवून, असं म्हणतोस. मग ते म्हणतात आलात तुमचं कर्ज आहे, हां माहिती आहे आम्हाला, पण ते नाहीत. आता तुम्ही असं करा, दुपारची वेळ झाली, आता जेवणाची वेळ, तुम्ही जेवा. यानं जेवायला वाढा रे. मग चांगलं काहीतरी गोडधड करायचं, एखादं त्याला खाऊ घालायचं, आग्रहाने हे करायचं. तुमचे आमचे संबंध फार चांगले आहेत आमचं. तर जेवायला बसायचं म्हणलं की अर्धा ढिला होतो. आग्रह करून गेलं की त्याची हवाच निघून जाते. तो मागण्याच्यात राहायचं. मग जाता फक्त पण हा कर्ज आहे ना, आता ते कुठं गेलं कोण, आल्यावर निरोप सांगतो मी, तुम्ही आला असाल म्हणून निरोप सांगतो, तुम्ही काही काळजी करू नका बरं, तुमचे पैसे सगळे मिळतील, काही काळजी करू नका. गोड बोलायचं, दुसऱ्याला पाठवायचं, आणि आपण मात्र कुठेतरी लपून बसायचं. असा तू लबाड आहेस बघ, असा लबाड आहे. काय देवाला तोंड सुख घेतले तेवढं घेतलं. असं काय करतो देव? असंच करतो. भक्ती करणाऱ्याला ऐश्वर देतो, भोग देतो, आनंद देतो, आणि त्याच्यात गुंतवतो, आणि मग त्याचं सगळं संपतं. मग त्याला पुढं काहीच राहत नाही. हां, म्हणून तू भोगाचे भोगरूपी भोजन त्या ठिकाणी आडवं करतोस, आणि आपण मायेच्या पडद्यात लपून राहतोस, म्हणून त्याला दिसतच नाही, त्याला भेटत नाही तू. अशा प्रकारचा तू आहे. म्हणून सुखे गोविशी भोजना लपवूनिया आपणा.
आपणा लपवूनी सुखे भोजना गोविसी, ऐसा देवा तुगा लंड. हां, असं आहे. आणखी काय करतोस, आणखी काय करतो ते शेवटच्या चरणात सांगितलं महाराजांनी की एके एक बुझाविसी तुका म्हणे ठक होशी. ठक म्हणजे लबाड, बरं का, ठकविणा फसविणारा लबाड, तो ठक आहेस म्हणून एके एक बुझाविसी. दोन कर्जदार आले आणि त्यांचं एक चांगलं असलं आणि एकाचं थोडं असलं, एक जरा जवळचं असं, त्याला बोलून घेतो, तुझं कर्ज आहे त्याचंही कर्ज आहे, तुझं मी देतो लवकर, पण त्याला थोडा थांबायला तू सांग, त्याला तुझा वशिला सांग की बाबा कर्ज येईल, नाही दिले त्याने तर मी तुझ्यासाठी प्रयत्न करील, पण आता ते फारच याच्यात आहेत, तू त्यांना जाऊन सांग. आणि मग तो सांगतो त्यांना काय की माझा आणि त्यांचा संबंध त्यांच्यापेक्षा जास्त आहे, माझंही कर्ज आहे, मी ते वाटलं तर लांबून घेईल, पण आज ते खूपच अडचणीत आहेत, आज त्यांना काही हे करू नको तू, असं त्यांनी निरोप सांगितला आहे. आणि मी सांगतो की आज त्यावेळे पुढं जर नाही दिलं तर मी तुझ्याकरता प्रयत्न करेन, नाही तर मी काही देऊ लागेल, असं त्या ठिकाणी तुम्ही सांगा त्याला. आणि काही करून त्याला ढळवू द्या तिकडून. एके एक बुझाविशी, एकाला सांगायचं आणि युक्तिवादानं दुसऱ्या कर्जदाराला पाठवून द्यायचं, अशा युक्त्या त्या ठिकाणी करतो. कारण तू मुळाचा ठक आहे म्हणे, लबाड आहेस तू काही खरा माणूस नाही म्हणे, खरा देव नाही तो, असा आहे. तर म्हणून तू ऋणकरी आहेस असं त्या ठिकाणी सांगितलं. तर आश्चर्याची गोष्ट ही आहे की जगाला जन्म देऊन जगाचं भरणपोषण संपन्नपणानं जो करतो, करुणाघन होऊन जो करतो, उदारपणानं जो करतो, सर्वज्ञपणानं करतो, सगळे गुण त्याच्यात आहेत, सगळ्या कला त्यात, सगळे सामर्थ्य त्यात आहेत, सगळं सामर्थ्य त्यात आहे, पण तो ऋणी होतो याचं कारणच आहे की त्याची कीर्तन भक्ती त्याला खूप आवडते, हे वर्म संतांनी जाणलं. आणि ती कीर्तन भक्ती आपण केली, खूप केली, आणि सगळ्या जगाला शिकवली, जगाकडून करविली, आणि त्याच्या आवडीचा एक माहोल तयार केला. त्यामुळे त्याला यांचं ऋण वाटायला की केवढं करतात माझ्यासाठी, काही मागत नाही. तुका म्हणे जीवभाव देवा पायी ठेवून या काही न मागत. आम्ही गरिबी राहू, आम्ही एक वेळा उपाशी राहू, आमच्या घरातलं कोणी गेलं तरी आम्ही तुझं भजन सोडणार नाही, तुझं कीर्तन आम्ही करीतच राहू, एवढे उदार झालेत. लोकांना त्यांनी प्रवृत्त केलं, माझी भक्ती, माझा मोठेपणा अशा प्रकारचा वाढवला. यांना काय देऊ आता याच्याबद्दल. आणि हे एक घेत काहीच नाहीत, पैसा घेत नाहीत, रिद्धिसिद्धी घेत नाहीत. तुका म्हणे तुझी नलगडीत दसोडी, तुझी एक कपड्याची दशीसुद्धा आम्हाला नको. देव त्यांना द्यायचा प्रयत्न करतो, देवाला ऋण बरं वाटत नाही, प्रयत्न करतो, पण हे घेत नाहीत. अशा अडचणीनं तो ऋणी राहतो. म्हणून देव ऋणी कसा आहे तर इतक्या संपन्न असलेल्या देवाला ऋणी करून ठेवतात. तुका म्हणे काय, करुणी ठेवू सेवा ऋणी असं म्हटलं, देवा ऋणी करुणी ठेवू सेवा, अशा प्रकारचं आहे. आणि असा देव ऋणी आहे. तर संत हे केवढे मोठे आहेत तर देवाला ऋणी आहेत असं सिद्ध करतात. तर संत सावकार आहेत ही गोष्ट मागच्या अभंगानं सिद्ध केली, आणि देव ऋणी आहे ही गोष्ट या अभंगानं त्या ठिकाणी सिद्ध केली. अजून सावकारी धंदा, ऋण घेणाऱ्याचे प्रकार, त्याचे स्वभाव, या सगळ्यांचं निरनिराळ्या प्रकारच्या विषयावर पुढच्या काही अभंगात तुकाराम महाराज आपल्याला सांगणार आहेत. तर तो आपण उद्याच्या प्रवचनात पाहू. झालेली सेवा भगवंताच्या, प्रभूंच्या आणि सद्गुरूंच्या चरणी समर्पण करून इथेच आपण त्या ठिकाणी थांबू. एके एक बुझाविसी, एके एक बुझाविसी, तुका म्हणे ठक होसी, तुका
होती देव दंड एके करीसी खंड दंड सदा करीसी खंड दंड सदा करीसी खंड दंड देवा तुगा बहुदंड देवा तुगा देवा तुगा बहुदंड सदा करीसी खंड दंड सदा करीसी खंड दंड तुकाराम 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 पुंडलीक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की